गेल्या 2 वर्षांपासून मी हेअर कलर करायला लागली आहे. त्या अगोदर तर मेहंदीच लावत होते. पण मेहंदीचा इफेक्ट व्हायचाच बंद झाला. मग म्हटलं चला आता हेअर कलरकडे वळावंच लागेल. सुरुवातीला खूप काही कलर वापरून बघितले आणि शेवटी या कलरवर आता मी मात्र परमनंट झाली आहे. हा इंडस व्हॅलीचा बर्गंडी 3.6 असा हा कलर शेड आहे. इतका चांगला कलर आहे हा, विश्वास ठेवा. मी सगळे काही कलर यूज करून बघितले. पण सगळ्यात बेस्ट मला हाच वाटतोय आणि यांनी सांगितलंय की हा डॉक्टर रिकमेंडेड आहे. आणि मेन म्हणजे यामध्ये अमोनिया, पीपीडी किंवा कोणतेही हानिकारक केमिकल्स नाही आहेत. त्यामुळे स्काल्पला किंवा आपल्या केसांना कोणतीही इजा होत नाही. आणि हा बनलाय कशापासून, तर हिना, इंडिगो आणि नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून. 615 रुपयाला समथिंग याचं एक पॅकेट मिळतं, जे मला कम्प्लिटली 7-8 महिने जातं. जर का तुम्ही डायरेक्ट यांच्या वेबसाईटवरून हा कलर घेतला तर तुम्हाला तो अजूनच स्वस्त मिळेल. प्रत्येक वेळेला मी फक्त हे एक छोटंसं पॅकेट जे मी आत्ता ओपन केलं एवढंच यूज करते. आता यामध्ये हे जेल यूज करायचं आहे 1 टोपण बरोबर. बस हे एवढंच मिक्स करायचं आणि टचअप करून घ्यायचं. पूर्ण केसांना जर का तुम्हाला लावायचं असेल तर तुम्हाला 2 वेळा हा कलर यूज होईल. आणि टिकतो किती, तर माझा 2 महिने तर ॲटलिस्ट टिकतो. बरं, तुम्हाला तो 2 महिने टिकवण्यासाठी मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक छोटीशी हिंट देते, जी त्यांनीच सांगितलेली आहे, सजेस्ट केलेली आहे. तर कलर टिकवण्यासाठी काय करायचं आहे, त्यांनीच दिलेला एक शॅम्पू आहे त्या पॅकेटमध्ये. तो शॅम्पू यूज करायचा, स्पाची क्रीम यूज करायची. बरं, आणि हे सगळं यूज करण्या अगोदर म्हणजे जेव्हा आपण केसांना कलर लावू त्यानंतर अशा पद्धतीने स्पाची जी हीट कॅप असते ना, ती लावून ठेवायची आहे. याने केसांना कलर चांगला बसतो आणि बरेच दिवस टिकतो. हे मी माझ्या ऑब्झर्वेशनमधून तुम्हाला सांगते. ओके, बाय.